आज आपण स्वीट डिशची रेसिपी बघणार आहोत। तर मी आज बनवत आहे बेसनचा हलवा। तर त्यासाठी इथं आपल्याला 1 वाटी बेसन घ्यायचं आहे आणि ते छान मंद आचेवर आपल्याला भाजायला ठेवायचं आहे। त्याचबरोबर इकडे मी दूध गरम करून घेणार आहे। तर त्यासाठी मी इथं अर्धी वाटी साखर घेतलेली आहे आणि 2 कप दूध घेतलेले आहे। तुम्ही इथं निम्म पाणी निम्म दूध देखील घेऊ शकता आणि साखर देखील तुमच्या आवडीनुसार कमी जास्त करू शकता। म्हणजेच अगदी तुम्ही पाऊण वाटी साखर घेऊ शकता आणि अगदीच कमी गोड हवं असेल तर तुम्ही पाव वाटी देखील साखर घालू शकता। आता इथं मी 1 चिमट केसर घातलेला आहे, एक फ्लेवरसाठी घातलेला आहे आणि त्याचबरोबर आपल्याला थोडी वेलची पावडर देखील लागणार आहे। आता इथं मी तुपाचा कमी वापर करत आहे। तुम्हाला जर आवडत असेल हेवी वगैरे तर थोडं तूप तुम्ही वाढवू शकता, कारण मी इथं तूप कमी घेतलेलं आहे। मी पाव वाटी तूप घेतलेलं आहे आणि त्याचबरोबर आपल्या आवडीनुसार याच्यामध्ये ड्रायफ्रूट्स घालून घ्यायचे आहेत। इथं काजू बदाम पिस्ताचे काप घेतलेले आहेत आणि त्याचबरोबर थोडे बेदाणे याच्यामध्ये घातलेले आहेत। तुम्ही तुमच्याकडे जसे असतील किंवा जसे आवडत असतील तसे तुम्ही ॲड करू शकता आणि आपल्याला छान हे परतून घ्यायचे आहेत। तुम्ही हे फ्राय केलेले काढून नंतर वरून देखील घालू शकता, पण मी याच्यातच ॲड करून घेत आहे, कारण मी बेसन पहिला सुरुवातीला थोडं रोस्ट करून घेतलेलं आहे। पूर्णपणे पहिल्यापासून मी तुपामध्ये रोस्ट नाही केलेलं, नाहीतर मग तूप फार वेळ गरम होऊन जळल्यासारखं होतं। त्यामुळे मी बेसन पहिला नुसतं रोस्ट करून घेतलेलं आहे आणि आता आपले ड्रायफ्रूट छान खमंग परतले गेले की याच्यामध्ये मग मी परत रोस्ट केलेलं बेसन घालून परत थोडं हलकं रोस्ट करून घेणार आहे। तर या पद्धतीने तुम्ही रोस्ट करून बघा। कमी तुपात केल्यामुळे मग गुठळी वगैरे देखील होत नाही, नाहीतर मग तुम्ही सुरुवातीलाच जर तुपात बेसन घातलं तर कमी तूप असल्याकारणाने मग गुठळी होण्याची शक्यता असते आणि बेसन नीट खमंग भाजलं जात नाही। मग आपल्याला ते भाजण्यासाठी आणखी तूप ॲड करत बसावं लागतं। त्यामुळे या पद्धतीने तुम्ही करून बघा। अशा पद्धतीने बेसन छान खमंग खरपूस भाजलं जातं आणि बेसन कच्चं ठेवायचं नाही, नाहीतर मग त्याचा एक वेगळा स्मेल येतो, फ्लेवर येतो। या पद्धतीने खरपूस ब्राऊन कलरचं होईपर्यंत आपल्याला परतून घ्यायचं आहे आणि दूध आपलं आता उकळून घेतलेलं आहे आणि ते थोडं थोडं करून आपल्याला ॲड करायचं आहे। एकदम ॲड करायचं नाही, नाहीतर मग त्याची गुठळी होऊ शकते। आणि दूध घातल्यानंतर आपल्याला एकसारखं हलवत राहायचं आहे आणि पूर्ण हलवा बनवताना गॅसची फ्लेम ही आपल्याला लोच ठेवायची आहे। हाय फ्लेमवर करायचं नाही, नाहीतर बेसन लगेच करपू शकतं आणि पूर्ण हलव्याला मग तो करपट वास लागतो। त्यामुळे हे सगळं आपल्याला लो फ्लेमवरच करायचं आहे। मी इथं 3 ते 4 वेळा थोडं थोडं दूध करून घालून मिक्स करून घेतलेलं आहे। या पद्धतीने तुम्ही करून बघा, अजिबात गुठळी होत नाही आणि आपला हलवा अगदी मऊसूत होतो आणि ड्रायफ्रूट हे असे छान त्याच्याबरोबर एकजीव होऊन जातात। जर तुम्हाला वरून क्रंचीनेस हवा असेल तर ते आपण जे फ्राय केलेले ड्रायफ्रूट्स होते ते तुम्ही काढून वरून नंतर घालू शकता। दूध घालून हलवा आपला ड्राय झाला की परत आपल्याला दूध घालायचं आहे। अशी ही प्रोसेस आपल्याला 3-4 वेळा करून घ्यायचं आहे आणि आता मी शेवटी राहिलेलं सगळं दूध घालून घेतलेलं आहे। या स्टेजला वेलची पावडर घालायची आहे, ती स्किप झाली माझ्याकडून क्लिप, त्यामुळे तुम्ही नक्की आवर्जून घाला। की मी केसर घातलेला आहे त्यामुळे मी इथं वेलची पावडर पाव चमचाच घातलेली आहे। जर तुम्ही केसर हा ऑप्शनल आहे, ड्रायफ्रूट्स देखील ऑप्शनल आहेत आणि जर तुम्हाला केसर नसेलच तुमच्याकडे तर तुम्ही वेलची पावडर ही अर्धा चमचा घालू शकता। आणि आता इथं मी शेवटी वरून 1 चमचा तूप घातलेला आहे आणि ते छान आपल्याला परतून घ्यायचं आहे। तुम्ही इथे बघू शकता की आपला हलवा पूर्ण कडेने सुटलेला आहे आणि त्याचा छान असा गोळा बनत आहे, म्हणजे आपला हलवा हा पूर्ण रेडी झालेला आहे। आणि तुम्हाला जर आवडत असेल तर 1 चमच्याच्या जागी 2 चमचे तूप घालून खाऊ शकता आणि थंड जरी खाल्ला तरी तो सुंदर लागतो, गरम जरी खाल्ला तर अप्रतिमच लागतो। तर कोणत्याही फेस्टिवलसाठी किंवा नाश्त्यासाठी नक्की करून पहा।